चला आता सप्तपदीचा विधी करूया। काय झालं? मारलं फेरी ती इथं कशी? अनंतरा कुठे? गुली अरे राया, अंतरा कुठं गेली काय कुणालाच काय माहित नाही बघ। म्हणून तर कृष्णी लग्नाला तयार झाली। तिने भाऊसाहेबांची इज्जत जाण्यापासून वाचवलंय बघ। चला सप्तपदी सुरुवात करूया। राया, अहो काय झालं? थांबलाय का? राया, भाऊसाहेबांनीच ही लगीन ठरविलंय। पर तुला जर ही लगीन करायचं नसेल तर सांग तसं, मी ती सांगून त्यासनी। काय होईल? लय त्यांची इज्जत जाईल। त्यासनी मान खाली घालावं लागल आणि मान खाली घालूनच आयुष्यभर जगावं लागल। कुठंच तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही ती। पर तुला ही लगीन मान्य नसेल तर कुणी काय करायचं? जाऊन दे त्यांची इज्जत, मी ती सांगून त्यासनी। मी मारतो फेर। अग्नेय नमः स्वाहा। तुम्ही नवरदेवच्या करंगईला धरायचे। माझ्या कृष्णेचं लगीन बी मी मोठ्या थाटामाटात करणार आहे। समद गाव बघत बसल माझ्या कृष्णेचं लगीन। चला आता 7वे प्रदक्षिणा घालायचे। इतकी हुशार आणि आयुष्यात खूप पुढे जायची क्षमता असलेली ही मुलगी आणि तिचं रायाशी लग्न।
का लग्न लावलं माझं ते कृष्णाशी? आता आयुष्यभर मला मी शिकलो नाही याची लाज वाटत राहणार आहे. नाही बोलायचं मला कुणाशी. अंतरा नव्हती लग्नात तर थांबवायचं होतं लग्न. असं कुणावर बी लग्न लावून द्याल आणि म्हणाल आजपासून तुझी बायको. असं कसं मान्य करू मी? सगळं त्या अंतरामुळेच झालंय. तिला सोडणार नाही मी. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. The number you've called is currently unavailable. Please try again later. Thank you. कधी ना कधीतरी येचीलच की समोर. राया फोन पण उचलना झालाय. मला तर काळजीच वाटायला लागली. रागात इथनं गेलाय. घरीच गेला असेल ना. रागात कुठं निघून तर जाणार नाही ना माझा राया? असा कसा कुठं जाईल तो? अगं मी त्याला चांगलाच ओळखते. तो रागवल, भांडल, चिडल, पण घर सोडून कधी बी कुठं जाणार नाही. रागवायचं तर रागवत त्याला, पण आपली कृष्ण लवकरच त्याचं मन जिंकते की नाही बघच तू. अगं मन जिंकायला तिला सोबत तर घ्यायला पाहिजे ना. ही काय पद्धत झाली? भर मंडपातून नवरीला न घेता एकट्यानंच निघून जायचं. काय वाटलं असेल त्या पोरीला? अहो पण रायाच्या पण मनाचा विचार करा की जरा. त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्याबरोबर आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं, ती गेली सोडून आणि दुसऱ्या कुणाबरोबर तरी लगीन झालंय. कुणाला बी धक्का बसणारच की. ही सगळी आहे ना तुमच्या बहिणीची चूक आहे. तिने राहायला आधी सांगायला पाहिजे होतं. अहो नाही सुधारलं तिला गडबडीत. मग आता काय करायचं? काय करायचं झालं ते निस्तरायचं. तुम्ही काळजी करू नका. घरी गेल्यावर आम्ही रायाशी बोलतो, समजवतो त्याला. बघू बापाचं तरी ऐकतो का ते. नका काळजी करू भाऊसाहेब, सगळं नीट होईल बघा. तुमच्या इथं अंतरा नावाची पेशंट ऍडमिट आहे. कुठे आहे ती? एक मिनिट. हा इथून सरळ वरती जावा. उजव्या हाताला पहिल्याच रूम मध्ये आहेत त्या. बरं झालं तुम्ही आलात. चला माझ्यासोबत केबिन मध्ये. अंतराला भेटून देतो ना. नाही नाही, महत्वाचं बोलायचं. या तुम्ही केबिन मध्ये. डॉक्टर सांगा ना, अंतराच्या बाबतीत काय सिरियस आहे का? अहो सिरियस काही नाही. उलट तिला ड्रेसिंग करताना सगळा स्टाफ माझ्याकडे आश्चर्याने बघत होता. काही नसताना कसली ट्रीटमेंट करतेय मी तिला. वेडे म्हणत असतील सगळे मला. हे सांगायला तुम्ही आम्हाला इथं बोलवलं? नाही नाही, पैशांबद्दल बोलायला बोलवलंय. आम्ही आधी डिपॉझिट भरून घेतो आणि मगच पेशंटची ट्रीटमेंट केली जाते. पण तिला काहीच झालं नाही तर पैसे कसले भरायचे? बरोबर आहे, पण एका बेडवर झोपून आहे ना ती. एक बेड अडवली ना तिने आमची. तिला काय ग्लुकोज द्यायचं, कसली टॅबलेट द्यायची काहीच कळत नाही. माझ्या आयुष्यातली एकदम अवघड केस आहे हे. त्यामुळे याचे दुप्पट पैसे लागतील. काय? नको नको, आधीच मी कर्जबाजारी आहे. मग एक काम करा, घरी घेऊन जा तिला. मी सगळ्यांना सांगते काहीच झालं नाही तिला. नको नको नको, मी तुमचे पैसे भरल्यानंतर कोणाला सांगणार नाही ना तुम्ही. आजच तुमच्या खात्यात जमा करतो पैसे मी. ठीक आहे, या तुम्ही.
काय माणसं असतात. अंतरा, अंतरा, डोळे उघड. राया, राया, अगं हे सगळं कसं झालं? राया, आज आपलं लग्न होणार आहे ना? तू आधी तुझी अवस्था कशी झाली ते मला सांग. मी तुझ्यासाठी अंगठी बनवली होती. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी ती अंगठी आणायला गपचूप बाहेर पडले आणि एका गाडीने ऍक्सिडेंट झाला. मला माफ कर. आज माझ्यामुळे आपलं लग्न नाही झालं. राया, मी बरी झाले की तू माझ्याशी लग्न करशील ना? तू आराम कर, आपण नंतर बोलू. जामदार, जास्त लागेल. काय का प्रीत्या, प्रीती, हे परी. जामदार, काळजी करू नका. पावसा आल्यात ना, समजा ठीक होईल. हा डॉक्टर साहेब, आमच्या घरची माणसे काळजी घ्या. आव गुलीला शोधा की. गुली, अगं गुली, तुला काही झालं तर नाही ना? रंजे, हे काय होऊन बसलं ग? गुली, तुला जास्त लागलंय का ग? लय लागलंय बघ. अगं या जखमा काय 4 दिवसात भरून निघतील. पण लग्नाच्या दिवशीच हे असं समज घडलंय. ते कसं विसरू मी रंजे? ड्रायव्हर कोण तर मला दाखवा. ती ड्रायव्हर म्हणजे कसं आहे? मी बरं, कृष्णी कुठे आहे? तू कसं आहे ते सांग पहिले. मी बरं, कृष्णी कुठे आहे? कृष्ण ठीक आहे. डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये द्या. पप्प्या, हे पप्प्या, कसं झालं? ते ड्रायव्हर गाडी नीट चालवत होता, पण अचानक पुन्हा एक गाडी आली, तिला वाचवायला गेला. आमची बस डायरेक्ट दरीत गेली. मी आलो, काळजी करू नको. कृष्णा कुठं?
नाही माहित. अरे अशी कशी माहित नाही? तुझ्या संग होती ना ती. कुठं दिसेना झाली रे कृष्णा. अरे हुडका रे कृष्णाला. माझी सून आहे रे ती. बाब्या कुठं असेल रे कृष्णा? कृष्णा कृष्णा कुठे? कृष्णा दिसना झाली पोरी. कृष्णा हळूहळू चल, पाय टाक पाय टाक. खूप दुखत आहे. अगं काय नाही होत, हळूहळू पाय टाक. नाही अगं मी आहे की. नको. बर खूप दुखत. बर बर बस प्लीज बस बस आराम कर. बस 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 हळूहळू. सर ही सगळं कसं झालं अंतरा? मी रायाला सरप्राईज देण्यासाठी गिफ्ट आणायला गेले आणि त्याचा कार मध्ये ऍक्सिडेंट. असू दे रडू नको पोरी. आणि तुम्ही म्हणत होता माझी मुलगी पळून गेली म्हणून. ती तर मृत्यूची झुंज देते. तुम्ही असं वागायला नको पाहिजे होतं. तुम्ही रायाचं लग्न दुसऱ्या पोरीशी करून द्यायला नाही पाहिजे होतं. आत्या तुम्ही का असं केलं? मी नाही जगू शकत रायाशिवाय. चुकलंच आमचं पोरी, आम्हाला माफ कर. अगं आमच्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. भाऊसाहेबां विधात्यांच्या इज्जतीचा प्रश्न होता. म्हणून रायाचं आणि कृष्णाचं लगीन लावून द्यावं लागलं. पण तरी बी आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. आम्ही तुझी माफी मागतो. भाऊसाहेब हे काय करताय हो तुम्ही? कसलं नशीब आहे ना माझ्या रायाचं. एकीच्या नशिबात रायाशी लग्न होणं नव्हतं आणि जिच्याशी झालंय तिच्या नशिबात संसार आणि सासर सुख आहे का नाही काय माहिती. म्हणजे तुला माहित नाही? अरे आपल्या वराडाच्या बसचा ऍक्सिडेंट झाला. कृष्णा बी त्या बसमध्ये होती. सगळी सापडली पण 3 माणसं गायब आहे. कृष्णा बी त्यात होती. तिचा पत्ता लागेना झालाय. काय? राया माझा आनंद होता बस मध्ये तो सापडत नाही. तुझ्या पाया पडते. माझ्या आनंदाला हुडकून आण. मला मेली म्हातारीला ठेवलं आणि माझ्या आनंदाला नेला. राया राया माझ्या आनंदाला आण. राया आनंदाला माझ्या राया माझ्या आनंदाला राया बस राया. बस बस खाली बस बस खाली बस. काळजी घ्या. राया राया माझी सून तुझी बायको कृष्णा.
म्हणजे अरे तू तरी सांग ना, 4 घास खायला. अरे आपली कृष्णा असती तर तिला आवडलं असतं का अशी उपाशी राहिलेली? असे अगं 2 घास तरी खाना असे पोटाला. तोडवा मी आधी कृष्णीला बोलवून आण. आपण समजा मिळून जेवूया. माझ्या कृष्णीला घेऊन ये. लागलं मालक आपली कृष्णा. हे मामा, काय नाही होणार कृष्णाला. तुला माहिती आहे ना ती किती हट्टी आहे. बळनी त्रास देते ती. कुठं नाही जाणार सोडून आपल्याला. अरे मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं पाणी. राया बोल ना रे माझ्याशी काहीतरी. अजून काय काय बघायला लावणार आहे? का वागतोयस असं माझ्या लेकाशी? आता बहुतूर तुलाही विघ्न आणलीस त्याच्या लग्नात. आता कुठं चांगलं व्हायला लागले तर जिच्याशी लग्न ठरलं तिच्याशी लग्न होऊ दिलं नाहीस. तिच्याशी झालं तिच्याशी संसार होऊ दिला नाहीस. कुठला बदला घेतोयस रे माझ्या लेकाशी? का वागतोयस असा? सांगून टाक एकदाच सगळं. रंजे, रडून काय जे झालंय ते बदलणार आहे का? आणि असं देवाशी भांडून तरी काय होणार आहे? एक गोष्ट ध्यानात ठेव रंजे, देव जी काय करतो का नाही ती चांगल्यासाठीच करतो. त्याच्यावर विश्वास ठेव. काय बोलतीस गोले? काय चांगलं केलं या देवानी? अगं म्हणजे समजा चांगलं होईल, तू फक्त त्याच्यावर विश्वास ठेव असं म्हणायचं होतं मला. आता जी काय वाईट घडायचं होतं ती समद घडून गेलंय बघ रंजे. खरंय बघ बोले, आता माझ्या अंगात काय वाईट बघायची ताकद राहिली नाही. वय अंतराचा अपघात झाला त्याच्याबद्दल बी कळलं. रंजे, तू भेटून आलीस नव्हता तिला? होय भेटून आले. आता बरी आहे जरा ती. लई मोठा ऍक्सिडेंट झाला होता, त्यातनं वाचलीये ती पोरगी. बरं झालं बाई, नशीब ती तरी वाचली. देवच पावला म्हणायचं बघ रंजे. रंजे, तुझ्या एक गोष्ट ध्यानात येते का ग? काय? गुरुजी काय म्हणलं होतं? रायाची पहिली बायको अल्पायुष्य ठरणार आहे, ती लई दिस जगणार नाही. रंजे, गुरुजींचं बाकीत खरं ठरलं की ग? होय की ग गुले, अगं माझ्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे कृष्णा गेली, ती देवाघरी गेली. अगं आता शेवटी तिचं नशीब. आपण तरी काय करणार रंजे? आज पातूर नशिबाच्या पुढे कोण गेलंय का? अगं पण तू तर म्हणाली की शांती केली की. होय की, मी म्हणली होती, पर त्याच्या आधीच ही समज घडून बसलं, त्याला मी तरी काय करू रंजय सांग? कृष्णी सापडली नाही. ती जर जिद्दी असती का नाही तर ही समधी माणसं सापडली
तेव्हाच ती बी सापडली असती की. मी सांगत्या नोकरांचे गुरुजींचं भाकीत खरं ठरलंय बघ. कृष्णी कायमची देवा घरी गेल्या. देवा 8 वाजले. आगाच्या काय करते तू? काय करते म्हणजे काय? आवरत्या. तुम्ही बी आवरा पटदिशी. हे मुंजा त्या राधेला आधी चारा दे. कृष्णीला कळून दिलं चारा दिला नाही तर ती माझ्यावर भडकल. जा बघू. आगाशा ऐक माझं तू. अहो तुम्ही माझं ऐका आधी. आवरा पटदिशी. कृष्णा येणार आहे ना 5 परतोणीसाठी. मग तिला शिदोरी बांधून द्यावी लागल, फराळाचं बनवायला लागल. तुम्हाला मी लिस्ट देते, बाजारातून समजा सामान घेऊन या. काय कृष्णेचं समद लाड पुरवणार आहे मी तयारीला लागते. ए मामे काय करते येड्यान? थांब. कृष्णी कुठे गेली तू? ये ना लवकर. अगं रंजन, मी हाय गुली. काय झालं एवढं डचकायला? काही नाही. मग काय ठरवलंयस? कशाचं? अंतराचं. मरून द्याची का जगवायची? अगं काय बोलतीयस गुले? अगं मग आता काय बोलू रंजे? मला तर काय सुचना झालंय बघ. आज पुण्यांदा हॉस्पिटलच्या 5व्या मजल्यावरून उडी मारायचा प्रयत्न केलाय तिने. काय? वय आईन टायमाला दादा आला म्हणून बरं, नाहीतर काय झालं असतं पोरगीचं कुणास ठाऊक. का वागती ही पोरगी अशी काय माहिती. तरी तिला किती वेळा समजवलं. तिची तरी काय चूक आहे म्हणा. ज्याच्या नावाची हळद लागली त्याच्याशी लगीन नाही झालं. कुणी पण खचलच की. रंजे आता कसं बोललीस बघ. एकदम माझ्या मनातलं बोललीस बघ. अगं हीच तर सांगते मी तुला कवा धरणं. अगं मला सगळं कळतंय गुले, पण जी झालं ती झालं. ती काय आपण बदलू शकणार आहे का? जी झालं ती नाही बदलू शकत, पण नव्याने एक गोष्ट तर करू शकतो रंजे. आपण सगळ्यांनी मिळून जे झालं त्याचं दुःख बाजूला ठेवून फक्त रायाना अंतराचा विचार करायला पाहिजे. आता त्या दोन्ही लेकरांनी जे हाल भोगलं ती लय झालं बघ. पण आता त्यांना जर ह्या दुःखातनं बाहेर काढायचं असेल तर राया आणि अंतराचं आपल्याला लगीन लावून द्यायलाच लागल. मला सगळं पटतंय ग, पण अगं आता पण काय रंजे? अगं भाऊसाहेबांनी कोण समजवणार? त्यात ती कृष्णा त्यांची लाडकी. भाऊसाहेबांची इज्जत जाऊ नये म्हणून ती लग्नाला उभी राहिली. तिचं लई उपकार आहेत बघ आपल्यावरती. ती गेलेल्याचं दुःख लई आहे भाऊसाहेबांना. मला नाही वाटत भाऊसाहेब या लग्नाला तयार होतील. ती समज तू माझ्यावर सोड. भाऊसाहेबांनी कसं तयार करायचं ती मी बघते. कसं मला एक सांग रंजे, तुझी या लग्नाला ना नाही नव? मग झालं तर बाकी समज तू माझ्यावर सोड. मी बघते काय करायचं ते. मी जरा आलीचा. हा बोल गुले. अंतराच्या रायाच्या लग्नाचं काय झालं? रंजना आणि भाऊसाहेब तयार झाले? ही गुली असल्यावर का नाही तयार होणार? होय, तुला तर माहितच आहे ह्या घराच्या समद्या चाव्या गुलीच्या हातात आहेत त्या.
बर ती समजा सोड, मी काय सांगते ते ध्यान देऊन ऐक. हा बोल की. कळतंय ना? मग मी जसं सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे. होय होय. मग मी बघतेच हे लगीन कसं होत नाही ते. हळू हळू एकदम हळू. खूप दुखतंय. अगं मला नाही जमत चालायला. ये अगं मी आहे ना, हळू पाय टाक एकदम. राया, मला आता गाडी चालवायला जमेल ना? आता गाडी कशाला चालवायची आहे तुला? हा, पुढचं काही दिवस अजिबात गाडीला हात लावायचा नाही. तुला काय लागलं काय आणायचं असेल ना तर सरळ मला सांग. अगं मी आहे की, मी सगळं करीन. ये सावकाश. अहो, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोला. अहो, त्या अंतरीचं काय करायचं काही कळत नाही. का काय झालंय? आज तिने परत 5व्या मजल्यावरनं उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला. काय? तरी बरं प्रदीप दादा होता म्हणून वाचवलं, पण आता तो तरी सारखं किती ध्यान ठेवणार? आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. ठीक, आम्ही जाऊन तिच्याशी बोलतो. असं नुसतं बोलून काय होणार आहे? तिने रायाशी लग्न करायचा हट्ट धरलाय ना, मला वाटतं आपणच काहीतरी केलं पाहिजे. काय बोलताय तुम्ही? हा, कळतंय का तुम्हाला? आता कुठे रायाचं आणि कृष्णाचं लग्न झालं, ती पोरगी गायब झाली, आम्ही तिला शोधायचा जीवापाड प्रयत्न करतोय आणि तुम्ही दुसऱ्या लग्नाची गप्पा करताय? थोडी लाज बाळगा. घरात झालंय काय, बोलताय काय? अहो, मला सगळं कळतंय, पण आधी आपल्या रायाचं लग्न अंतरेशीच ठरलं होतं ना. तिला त्याची उष्टी हळद लागलीये, तिच्या मनाला पण मोठा धक्का बसला असेल ना. याचा विचार पण आपणच केला पाहिजे. बरं बस. हे बघा, जोपर्यंत कृष्णा सापडत नाही तोपर्यंत या विषयावर चर्चा नको. आणि एकदा का कृष्णा सापडली तर आमच्यासाठी हा विषय कायमचा संपला. आलं ध्यानात?